हो की, 20 वर्ष काम केलं. आम्ही तुम्हाला अर्ध्यात परत देतो ना. मी जेव्हा घेत होतो ना लोकांकडनं किंवा घ्यायला जायचो तेव्हा मी एकच सांगायचो, ठीक आहे तुम्ही 50 न द्या, परत 25 न घेणार का? ह्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं मी 25 न देतो. तेव्हा म्हणायचे नाही आमचं तसं अरे पण मग मी करायचं काय ते तरी सांगा ना. मला जर करायचं आहे तर ह्याचा पुढचा पर्याय काय? तर मग तुमचं तुम्ही बघा. बरं ठीक आहे, माझं मी बघितलं, तुमचं मार्केट पडल्यावर काय करायचं? तेव्हा म्हणायची, तेव्हा कसं होतं मी एकदम प्रोफेशनल राहायचो, तेव्हा लोकांना वाटायचं की हे काय करणार आहे का, की ह्याच्यात एवढं काय आहे का? तेवढं सिरियस नाही, सिरियस नव्हतं ना. पण माझ्या आतमधनं सिरियस होतं ना की बाबा मी उद्या जर मार्केटमध्ये उडलो तर तुमचं मार्केट पण कोणीच बांधू शकत नाही भाऊ. एक व्यक्ती एवढं काय करू शकेल? नाही म्हणजे मी त्या पद्धतीनं सिरियसच चाललो होतो. कारण मी पहिल्यांदा इथे एकाला ठेवून कामाला, जसं हे तुमच्याकडे आहेत ना तसं माझ्या मित्राला मी पगार द्यायचो. मी जॉबला आहे, तू सांभाळ, मी तुला सगळं काय त्याचं देईन, तुला पगार पण देतो, पण तू सांभाळ. कारण मला आवड होती आणि मला करायचे आणि त्याच्यानुसार हे केलं होतं. पण लोकांना काय वाटायचं, हा येतोय फिरतोय किंवा हे काय विचारतोय, ह्या सगळ्या गोष्टींचं ह्याच्याशी काय घेणं देणं आलं, हा काय करणार नाही असं लोकांनी तेव्हा नॉर्मल पकडलं होतं. पण आपण तेव्हा सिरियसच होतो. आणि मी नेहमी सांगत असतो ना, शेतकऱ्याचा माल हा क्वालिटीचा असतो. तर हा पाहू शकता तुम्ही, तुरीचं बुसकाट आहे आणि ही तूर आलेली आहे यवतमाळमधनं. मला आता तुम्ही म्हणाल की एवढ्या लांब कसं? तर आपण शेतकरी जर एकत्र झालो ना तर पूर्ण भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं हा ओरिजिनल चारा येऊ शकतो आपल्यापर्यंत. आणि हा बिना पाणी मारता, म्हणजे अजिबात काही पाणी मारलेलं नाही किंवा काय नाही, पण अशा क्वालिटीची तूर आलेली आहे. आणि शेतकऱ्यानं जर शेतकऱ्याला दिली तर 100% परवडते. ह्याचं मीही अनुभव सांगू शकतो आता. कारण ज्या पद्धतीनं चाललं आहे त्या पद्धतीनं मी तर सांगू शकतो की शेतकऱ्याकडनं घेतलेला माल हा शेतकऱ्याला कुठल्याही आणि कसाही असू द्या तो परवडणारच. आणि त्याची क्वालिटी जी असते ती मात्र एक नंबर असते. तुम्ही कुणाकडूनही घ्या, पण त्याच्यापेक्षा शेतकऱ्याकडनं घेतलेल्या मालाची क्वालिटी ही 100% चांगली असते. आज हे यवतमाळमधनं माझ्याकडे सर घेऊन आलेले आहेत तुरीचं. आणि ह्याच्यामध्ये बघाल तर तुरीमध्ये 10 ते 20% काड्या आहेत, पण बाकीचा जो काय आहे तो पूर्ण पाला आहे. आणि काही मशनीची तूर आहे आणि काही हिरवी तूर आहे, म्हणजे कवळी जी तूर असते ती काढलेली आहे आणि त्याच्यानुसार आहे. आता ह्याचा खाली करायचं चाललेलं आहे आपल्या तिथे. आणि हे सर जे काय मला घेऊन आलेले तूर, जर असं प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याकडे काय आहे आणि कोणा शेतकऱ्याला लागतं हे जर ओळखलं तर मी सांगतो ना, हे जेवढं काय स्वस्तात भेटेल माल तर विचाराच्या पलीकडे. आणि प्रत्येकाचं म्हणजे जी काय प्राणी सांभाळण्याची इच्छा आहे किंवा प्राणी सांभाळू शकतो हे शक्य तेव्हाच होणार आहे जेव्हा आपण शेतकऱ्याकडनं घेऊ. कारण काय होतं, शेतकरी हे कधीच फसवाफसवीचं काम करत नाही. हा अनुभव माझा तर पहिल्यापासूनच आहे. आणि आज ज्या पद्धतीनं तूर आले, मी पहिली पण तूर दाखवली होती, हरभरा ज्वारीचा कडबा दाखवला होता. आणि आत्ताची ही तूर जी पाहताय तुम्ही एकदम वाळलेली चुरचुरीत तूर आहे. अशा पद्धतीनं जर आपण शेतकऱ्याची देवाणघेवाण केली तर समोरचा पण शेतकऱ्याला फायदा होईल. आणि आपण जे घेतो किंवा आपण जरी विकले हे घेऊन कोणाला, तरी पण त्या पद्धतीतनं शेतकऱ्यालासुद्धा फायदा होणार आहे, विकणाऱ्याला फायदा होणार आहे, आणि घेणाऱ्याला मी पैसे दिले तर ओरिजिनल मटेरियल आलेल्याचा पण एक फायदा राहणार आहे. त्या पद्धतीनं हे नियोजन आहे. आलेलं तर खूपच वाईट वाटलं. नाही असू दे, वाईट वाटण्याचं काय नाही. आता चारा विकत आहे, माझ्या बरोबरचेच म्हणजे मी सांगोल्याचे शहाजी खटकेंचे प्राणी दिलेत नाशिकमध्ये, आणि त्यांच्या तिथं मॉर्टॅलिटी होत होती. त्यांना मी सांगितलं तुम्ही पोस्टमॉर्टम करा. मी केलं होतं, मला माहिती होतं. आणि पहिल्यांदाच त्यांना सांगितलं होतं नेपियर काढा तरच ते जगेल. आणि त्यांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांना डॉक्टरनं सांगितलं तुम्ही नेपियर घातल्यामुळे हा परिणाम झाला. आणि पहिल्यांदा माझं पण तसंच सेम कंडिशन. सकाळचा प्राणी चांगला आणि दुपारच्या नंतर गायब, म्हणजे जगणेच शक्य. नंतर मग माझ्या डोक्यामध्ये आलं की असं का होतं. मग त्याच्यानंतर म्हणलं 1-2 प्राण्यांची पोस्टमॉर्टम करूया. पहिल्यांदा एकाकडे केली, दुसऱ्याची एकाकडे केली, आणि सेमच कंडिशन, तुम्ही नेपेर जास्त वापरता. मग त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रॅक्टर आणला, पूर्ण नेपेर रोटर मारला. बघितलंच नाही काय मागे पुढे. आणि तेव्हा मी कमीत कमी 9 टन मुरघास विकत आणून घातला होता. हां, नाही म्हटलं नेपेर ठेवायचंच नाही. आणि मग त्या पद्धतीनं केलं. म्हणून मी लोकांना सांगतोय काय 5% वरती ठेवा, त्याच्यावर तुम्ही पर्सेंटेज वाढवू नका नेपेरचं. कारण 20 केल्या भाऊ नेपियरवर त्यांनी. 50 नेपियर आहेत.
म्हणजे आता ते लाल काळे पिवळे आता अजून काढले. 50 नेपियरचे प्रकार आहेत. पण ते काय होतं, ज्याने लावलं हो. त्याला किती फायदा झाला हे कोणच दाखवत नाही. पण ज्याच्याकडे एक पण गाय नाही, एक पण शेळी नाही, तो सांगतो मस्त आहे चांगलं. हो. अरे पण तू दिलं कुणाला, त्याचा रिझल्ट काय आला ते दाखव ना बाबा. का म्हणून बसलेलं आहे, का? म्हणून मी लोकांना काय सांगतोय, मी सांगतोय म्हणून माझं तुम्ही ऐकू नका. हो. तर माझ्यासारखं कुणाकडे आहे हो. बाबा, ह्यो सांगतोय ना ह्या नारी सुवर्णाला एवढी पिल्ला होतात, हो. मग त्या ज्याच्याकडे आहेत ना त्याच्याकडे जाऊन चेक करा हो. की बाबा हे सांगते ना तुझ्याकडे किती पिल्लं होतात, तुझ्याकडे खाली काय त्रास होतो हा. हे त्याच्याकडे चेक करा. माझं सांगतोय म्हणजे मीच काय ह्याच्यात गुरु आहे का, तर नाही, मला त्रास झाला म्हणून मी ते केलंय. मग तुम्ही ज्याच्याकडे आहे ना, नाही आले काय नाही काय हा. प्रॅक्टिकल अनुभव घेतला. प्रॅक्टिकल आहे. आणि ज्याला तुम्ही खाली आहे ना, काही लोकांना वाटतं ना हे असं शेड बांधायला खर्च येतो, हो. मग ज्याचं खाली आहे त्याची पिल्लं पहा, हो. ज्याचं असं वर आहे त्याची पिल्लं पहा, खालच्याचा खुराक पहा आणि वरच्याचा खुराक पहा. पहिला व्हिडिओ होता भाऊ तो बीडवाल्याचा तुमचा, हा, गीते साहेब. पाणीमध्ये. नाही नाही, गीते साहेब आले होते. हो. त्यांचं आणि माझं काय चाललं होतं, हो. आमचं पिल्लं 2 महिने चारा खात नाही हो. आणि मी सांगायचो 3 दिवसात खाते. हो. त्याच्यावरनं म्हणलं तुम्ही चारा घेऊन या. ते बीडवरनं चारा आणला होता, हो. इथं करून दाखवला, हो. घालून दाखवला, हो. आणि त्यांनी जाताना मशीन घेऊन गेलेत. आता असं शेड केलंय झाला पूर्ण पूर्ण. जवळपास वर्ष होत आलं भाऊ. हो, म्हणजे त्यांनी शेड वगैरे सर्व स्वतः, आणि ते कॉन्ट्रॅक्टर आहेत पाणी डिपार्टमेंटला. असं. हां, शेती त्याच्यामुळे भरपूर आहे. शेती, आणि एवढे त्याच्यामध्ये खाली त्यांना त्रास होता ना हो. की ते म्हणलेत की माझा हा दिवस बेजार व्हायचं. हो. मग त्याच्यापेक्षा आता वर आहे ना अजून प्राणी घेतलेत त्यांनी. सोबत थोडी मांग घेऊ का? नाही नाही, त्याकडे माझ्याकडे द्या ना. थोडी मांग. मी नेहमी सांगत असतो, जेव्हा तुमची काम करण्याची तयारी असते ना तेव्हा तुम्ही काहीही करू शकता. तर हे बघा, तुरीची गाडी आली, मी स्वतः खाली करतोय. म्हणजे असं काय नाही की त्यांनीच केली पाहिजे किंवा माणसंच पाहिजे, तसं काय नाही. जर काय तुम्हाला हे काम स्वतः करण्याची तयारी असेल तर तुम्हाला मेंढी पालनामध्ये कुठलाच म्हणजे अडथळा येणार नाही, हे मला पण माहिती आहे. आणि कशाचंही काम असू द्या, म्हणजे शेतीचा असू द्या किंवा असं काही करण्याचं असू द्या, मी त्या स्वतः म्हणजे त्या पद्धतीनं काम करतो. आणि त्या पद्धतीचा मला अनुभव असल्यामुळं मी हे मेंढीपालनामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीनं करायची तयारी करतो आहे. अजून पण ह्याच्यापेक्षा क्वालिटी, म्हणजे जी काही लोक बोलतात ना माझ्याकडे क्वालिटी आहे, तर आपण पण तिथपर्यंत जाणार ना. कारण नुसतीच मेंढरं सांभाळणार आहे का, तर नाही, आपण पण त्या पद्धतीनं नियोजन करणार आणि आपण पण तिथपर्यंत पोहोचणार आहे. फक्त थोडा वेळ लागणार आहे, कारण वेळ लागल्याशिवाय ह्या काही गोष्टी होणार नाहीत. कारण आज म्हटलं क्वालिटी करायचं की मी खुराक घालेन, तर तसल्या काही गोष्टी करायच्या नाहीत मला. तर जे काही नॅचरल पद्धतीनं करायचं आहे त्या पद्धतीनं आहे. आणि आज मी जे काही फुल पॅन्टवर हे काम करतो आहे, तुम्हाला लोकांना आश्चर्य वाटेल की व्हिडिओ बनवताना तर हाफ पॅन्टमध्ये असतो, तर काय नाही, तर हे लांबून येणार होते आणि पहिल्यांदाच माझ्याकडे आले म्हणून मी फुल पॅन्टमध्ये. नाहीतर मी कधी कोणी आलं तरी अगदी म्हणजे हाफ पॅन्टवरच असतो. कारण मला कामाची सवय असते, मी काम करत असतो. आणि काम करत असताना मला कशाची लाज नसते किंवा काय नसते. कारण आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये लाज बाळगण्यापेक्षा आपण स्वतः मेहनतीनं करणे हे कधी पण उत्तम राहतं. त्या पद्धतीनं हे मी करत आहे. आता ही ओपन म्हणजे काहीच गोण्या बिण्या भरून तूर आलेली नाही, तर ओपन आहे आणि मी स्वतः चेक केलेला, तर अजिबात ओलसर म्हणून अजिबात तूर आलेली नाही. हाच एक शेतकऱ्याचा फायदा आहे. तेवढं त्याच्यात आहे. बरं, ह्याला तुम्हाला रानातली जनावरं खातील, त्याला कोणच नाही खाणार. मी तुम्हाला जाताना देतो ना, माझ्या तिथं आहे एक झाड. हो, आमचं तेवढं आम्ही उंदराला हैराण झालो. येणारच नाही. अशी कबड्डी खेळते शेडमध्ये. नाही नाही, शेडच्याच चारी बाजूने लावायची बाउंड्री. म्हणजे तुमचं कुंपण आहे ना, त्याला कुंपणच बनवायचं शेतीला. म्हणून तर माणूस कोणी आमचं जास्त द्या म्हणून आम्ही सब केलं. कोंबड्या भरपूर आहे गावरानी. हां, ते उंदराचं औषध टाकू शकत नाही. नाही. टाकले 300-350 कोंबड्या स्वाहा झाले बिलकुल. नाही नाही, उंदरांचं औषध टाकण्यापेक्षा ते झाड लावा, मी तुम्हाला जाताना देतो तोडून. एक नंबर. तुम्हाला दुसरं औषधच नको मामा, फक्त मागं घ्या पुढचं. मग मी हे खाली डायरेक्ट घेतो इकडे मागे. ते प्लेट कशा दिल्यात त्यांनी? 48,000 रुपयाचे झाले आपले 120 सीटा. 120 म्हणजे तरी 400, 380-90 असेल. हो, आपलं तो तामिळनाडूचा पत्ता दिलता ना, त्याचा आणि याचा 17,000चा डिफरन्स निघाला. तामिळनाडूवाला कसं होतं, GST शिवाय देत नाही. या GST विदाऊट. हां, ते म्हणजे हे देतात. पण तामिळनाडूवाली कंपनी बिना GSTचं काहीच देणार नाही तुम्हाला. त्याच्याकडे खालचं जे पोल आहेत ना कॉन्क्रीटचं, रेडीमेड आहे. कोणाकडं? तामिळनाडूवाल्याकडे. अच्छा अच्छा. पण ते बिना GSTचं देत नाही.
असं काय असं विशेष बनवलं भाऊ मग? नाही त्यानं जे बनवलंय ना ह्याचं मॉडिफाय केलेलं आहे. हे आता आपण कसं मी त्याच्या खालून आय चॅनलच्या वर उलटा येल केलाय तसं त्यांनी एकदम रेडीच केलंय. अच्छा. तुम्ही फक्त स्क्रू लावलेत ना शेडच उभं राहतं. वेल्डिंग नाही करायचं, काय नाही त्याला करायचं. म्हणजे त्यांनी त्या पद्धतीनं तिकडचं स्ट्रक्चरच बनवले. तुम्ही फक्त सांगितलं ना मला एवढं बाई एवढंच पाहिजे, सर्व मटेरियलच देणार. टेक्नॉलॉजीमध्ये भाऊ ते आपल्याला लई समोर आहे. टेक्नॉलॉजीपेक्षा किंवा आपल्या फार्मिंगमध्ये शेती रिलेटेड जे काय त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा पुढे येतं. लईच पुढे. तुम्ही फक्त सांगितलं ना मला एवढ्या स्क्वेअरचं शेड बनवायचं आहे, एकही मटेरियल मिसिंग देणार नाहीत. फक्त तुम्ही स्क्रू मारायचे तर ड्रिल ते चालू केलं त्यांनी आता. सर्वच रेडीच मटेरियल करून देते सगळं विथ कलर मारूनच दिलेलं आहे त्यांनी. फक्त तुम्ही स्क्रू मारा आणि फिट करा. आणि ते पण लॉक नट देतात, साधे नट नाही तुमचे. लॉक नट देणार आणि त्याला डायरेक्ट ड्रिल मारा, अजिबात काय नाही. एखादा ऑर्डर दिली का इकडं? नाही आहे एक, मी जाऊन आलो ना. पण ते काय होतंय की आपल्याला तिथून ट्रान्सपोर्ट आणणं ते परवडत. 20-25 ते वाढून जास्त जाते ना. आणि त्यांनी ते मॉडिफाय केल्यामुळे त्याचे चार्जेस ते लावतात. मग त्याच्यापेक्षा वेल्डिंग मारू ना. आम्हाला स्वस्त विचार नाही करू शकत. आम्हाला स्वस्त काय पडेल ते आम्ही विचार तो विचार नाही करू शकत आपण. नाही ते मग एसटी कलेक्टर ते लागेल द्याकडे इकडे द्या. आणि कसं झालं की असं कोण करेल असं कुणाला संकल्पना. आणि मी फिरलं होतं, मला पाहिलं होतं ना मी, त्याच्यामुळं माझ्या डोक्यात ती आयडिया. फर्स्ट टाइम कुठं पाहिलं भाऊ? मी शेत तमिळनाडूतूनच आणलेलं आहे. नाही जसं उंचीवर तिकडेच पाहिलं ना, तिकडेच तमिळनाडूमध्ये हे काहीच नाही. एवढं त्यांचा स्टोरेज पण नाही. त्यांचे 1000 प्राणी 4000 प्राणी अशी शेड आहे तिकडे. आपण म्हणजे बोटावरती केसा बरोबरच म्हणून एक केसाबरोबर. कारण 50% भारताचं 3 राज्य आणि अख्खा भारत 50%मध्ये. मग ते किती प्रमाणात करत असतील. त्यांची कामाची परमनंटपणा पाहिले का तुम्ही? क्वालिटी काम जास्त नाही, पण तुमचं 24 तासाचं काम 2 तासात. ते मॅनेजमेंट त्यांच्याकडे. हां, असंच नाही, मेंढीमध्येच नाही, कुठल्याही क्षेत्र असू द्या. तर आता पाहू शकता ही पूर्ण गाडी आपण खाली झालेली आहे. आणि तुरीची क्वालिटी बोलाल तर अफलातून आहे. म्हणून मी लोकांना काय सांगत असतो की हा आपल्या शेतकऱ्याकडचा माल आहे. ह्याच्याकडून त्याच्याकडून घेण्यापेक्षा आपण जर शेतकऱ्याने एखाद्या ठिकाणी जमा केला किंवा ज्यांना पाहिजे त्यांनी जर ह्या शेतकऱ्याकडून घेतला तर शेतकऱ्यालाही 2 रुपये चांगले मिळणार आहेत. आपल्यालाही 2 रुपये खर्च भले बाजारातून जे काही व्यापाऱ्यांकडून घेऊ त्याच्यापेक्षा हे मटेरियल क्वालिटी येतं आणि 2 रुपये कमीमध्ये मिळतं. असं नाही की 2 रुपये जास्तमध्ये मिळतं, तर 2 रुपये कमी. आणि हे बिना भिजवता, म्हणजे आपल्यासाठी जे फायद्याचं आहे ना की बिना भिजवता जो माल पाहिजे आपल्याला तो ह्या पद्धतीनं येतो. आणि हे आत्ता जरी म्हणजे हातामध्ये घेतली ना तरी जसं छुनछुन वाजतं ना त्या पद्धतीनं वाजते. म्हणजे पाय जरी त्याच्यामध्ये टाकलं आपण तरी अशा पद्धतीनं वाजते. कारण हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो शेतकरी कुठलंच मटेरियल म्हणजे कुठलंच काय जे काय असेल शेतकऱ्यांकडचं ते कधीच डुप्लिकेट किंवा ते फसवून किंवा पाणी मारून असं काय देणं हे शेतकऱ्याच्या कधीच रक्तात नसतं. हे मला चांगलं माहिती आहे. कारण मी खूप साऱ्या शेतकऱ्यांकडून खूप सारा चारा घेतो, त्याच्यामुळं मला माहिती आहे. आणि त्याप्रमाणे नियोजन चाललं आहे. आणि भविष्यात मी पण माझ्याकडे जेव्हा प्राणी जास्त करायचं नियोजन करणार तेव्हा ह्या सर्व शेतकऱ्याकडूनच मी चारा घेणार आहे. मला काय माझ्याकडे चारा येतच नाही हे तर मला पण माहिती आहे. पण जर काय असं शेतकरी भेटलेत मला असे चारा देणारे तर 100% मी पण माझी क्वांटिटी वाढवायला तयार आहे. कारण आमच्याकडे जो प्रश्न आहे तो चाऱ्याचाच एकमेव प्रश्न असतो. कारण आमच्याकडचं वातावरण थंडगार असल्यामुळे चारा येत नाही. पण असा जर काय क्वालिटीमध्ये चारा शेतकऱ्यांकडनं मिळत असेल तर 100% आपण जास्त प्रमाणामध्ये हे शेती रिलेटेड किंवा शेतीबरोबरचा जोड व्यवसाय आहे ना तो 100% मोठ्या प्रमाणात करू शकतो. कारण अशा प्रकारचा चारा मिळेल असा बाहेरून म्हणजे कुठून आपण जिथून घेतो तिथून तर कधीच नाही मिळणार. हा मला अनुभव आहे. कारण मी ह्याच्यामध्ये 2-3 व्हिडिओ मागे केले होते तर त्याप्रमाणे